मी भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयामध्ये आता एसआयटीचं पथक दाखल झालंय। फॉरेन्सिक टीम सुद्धा आहे आणि फॉरेन्सिक टीमसह एसआयटीचं पथक आता भोंदूच्या कार्यालयात तपासणी करतंय। खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकेस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटीकडनं आता झाडाझडती सुरू झाली आहे। अशोक खरातवर नाशिकमध्ये दाखल केलेले 8 गुन्हे आहेत, त्यांचाही तपास होणार आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक झाली आणि त्यानंतर एक ना अनेक 8 गुन्हे एकूण त्याच्यावर दाखल झाले। या सगळ्याचा तपास आता ही एसआयटी करणार आहे। त्याचबरोबर ही आपण थेट दृश्य तिथली पाहतोय। एसआयटीचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपल्यासोबत थेट त्या ठिकाणाहून लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेत। लक्ष्मण, सध्या एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। कशा प्रकारे तपास होतोय, एकूण किती त्यांचे कर्मचारी तिथे आहेत? हे जे सगळे दृश्य आपण या ठिकाणी बघतोय, हे सगळे दृश्य या ओकस प्रॉपर्टीचे आहे। ही ओकस प्रॉपर्टी जे आहे, हे जे ऑफिस आहे ते या सगळ्या गुन्ह्याचं केंद्रबिंदू आहे आणि या गुन्ह्याच्या ठिकाणी आता ही एसआयटीची टीम दाखल झालेली आहे। फॉरेन्सिकची टीम जी आहे ती त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्याकडनं या कार्यालयामध्ये तपास केला जातोय, त्याची ही थेट दृश्य बघतोय। पोलीस या ठिकाणी दाखल झाले। आपल्याला कल्पना आहे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने या तपासासाठी एसआयटीची नेमणूक केलेली आहे आणि हे ऑफिस केंद्रबिंदू आहे। ज्या महिलांचे व्हिडिओ समोर आले होते लैंगिक शोषणाचे, ते ज्या कार्यालयामधले होते, ते ज्या ऑफिसमधले होते, हे तेच ऑफिस आहे। माझ्या मागच्या बाजूला मी तुम्हाला हे ऑफिस दाखवतो। हे ऑफिस जर बघितलं आपण, अगदी छोटं ऑफिस आहे। याचा हा जो हे दोन शटर आपल्याला समोरून दिसत आहे, त्या 2 शटर पासून तर हे ओकस नाव प्रॉपर्टी नाव जे आहे, अर्थात ही दुचाकी जिथपर्यंत लावलेली आहे तिथपर्यंतच हे कार्यालय आहे आणि इतक्याच स्क्वेअर फीटात, साधारणतः 300-400 स्क्वेअर फीटाच्या जवळपास हे कार्यालय असेल आणि त्याच्या आतमध्ये हे जे शटर ओपन करून आता पोलीस तपास करतायत, त्याच्या आतमध्ये एक केबिन आहे। ज्या केबिनमधले हे सगळे व्हिडिओ होते, त्या ज्या केबिनमधला हा सगळा व्हिडिओ समोर आलेला होता। हे जे लोक आता शटरच्या खाली, शटर अर्धा आपल्याला दिसतंय, तो शटरचा एरिया हा वेटिंग रूम होता आणि त्याच्या आतमधल्या बाजूला एक केबिन जी आहे ती होती आणि त्या केबिनमध्ये हे सगळं लैंगिक शोषणाचं प्रकरण जे आहे ते केलं जात होतं आणि आता पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्याचं काम चाललेलं आहे। यासाठी पोलिसांच्या अर्थात एसआयटी सोबतच फॉरेन्सिकची टीम जी आहे ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। फॉरेन्सिकचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे काही प्रमुख अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहे। या प्रकरणातले जे आयोग आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्याची ही सगळी चौकशी सुरू आहे। हे ठिकाण आपण जर बघितलं तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर हा नाशिकमधला उच्चभ्रू परिसर आहे आणि या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये हे ओकस प्रॉपर्टी नावाचं या भोंदूबाबा अशोक खरातचं ऑफिस होतं, कार्यालय होतं। अर्थात इथे प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स अशा स्वरूपाचा आशय त्याच्यावरती लिहिण्यात आलेला होता। मात्र या ठिकाणी प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्सच्या नावाखाली आतमध्ये मात्र काळी जादू असेल, भोंदूगिरी असेल आणि महिलांचं लैंगिक शोषण असेल, असे सगळे प्रकार त्या कार्यालयाच्या आतमध्ये केले जात होते आणि हे सगळं प्रकरण आता समोर आल्यानंतर या सगळ्या कार्यालयाचे, अर्थात हे सगळ्या गुन्ह्याचं केंद्र जर कुठलं होतं तर हे ओकस प्रॉपर्टी होतं। महिलांचं लैंगिक शोषण ज्या प्रॉपर्टीमध्ये झालं, ज्या ठिकाणी झालं, ते ठिकाण, ती प्रॉपर्टी म्हणजे हे ओकसचं कार्यालय आहे। ओकस प्रॉपर्टीचं कार्यालय हे त्याचं केंद्रबिंदू आहे आणि म्हणून आता एसआयटीची टीम जी आहे ती फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी घेऊन आलेली आहे। पुन्हा फॉरेन्सिकची ती मोबाईल व्हॅन आपल्याला इकडे पाहायला मिळते। ही फॉरेन्सिकची टीम या वाहनामध्ये आलेली आहे। त्यांनी वेगवेगळं साहित्य त्या ठिकाणी आणलेलं आहे। फिंगरप्रिंट्स घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्याकडनं आतमध्ये फिंगरप्रिंट्स ज्या आहेत त्या घेतल्या जात आहे आणि ज्यांच्या महिलांचं लैंगिक शोषण झालं, त्या लैंगिक शोषण झालेल्या महिलांचे फिंगरप्रिंट्स असतील, जो आरोपी त्यांनी अटक केलेला आहे भोंदूबाबा अशोक खरात, याच्या फिंगरप्रिंट्स ज्या आहेत त्या या सगळ्या कार्यालयातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय। आतमध्ये आपण बघतोय लोकांची देखील गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे। एसआयटीची टीम, विशेषतः एसआयटीचे अधिकारी, एसआयटीची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि एसआयटीच्या अधिकारी टीम या ठिकाणी ह्या सगळ्याची चौकशी करते, तपासणी करते, त्याची ही सगळी दृश्य आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी, उपाधीक्षक दर्जाचे एक अधिकारी त्याबरोबर आहे आणि त्याचबरोबर एसआयटीच्या टीममधल्या महिला अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आलेला आहे। त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय आणि त्याचीच ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याचं जे कार्यालय आहे त्या भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयामध्ये ही सगळी टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडनं
या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। SITच्या टीमच्या ज्या महिला अधिकारी आहेत तृप्ती सोनवणे त्या ठिकाणी होत्या, त्याचबरोबर उपाधीक्षक दर्जाचे ग्रामीणच्या उपाधीक्षक जे आहेत ते त्या ठिकाणी आहे। ह्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समोर ही जी चौकशी जी आहे ती केली जाते आणि हे सगळे अधिकारी आतमध्ये आता फिंगरप्रिंट्स घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या कार्यालयामध्ये जे डॉक्युमेंट्स दिसत आहे, जे पेपर्स त्यांना आढळत आहे, जे पुरावे आढळत आहे ते सगळे पुरावे जे आहेत ते कलेक्ट करण्याचं काम आतमध्ये केलं जात आहे। माध्यमांना काही अंतरावरती त्यांनी थांबवलेलं आहे, आतमध्ये कोणालाही प्रवेश आतमध्ये येऊ नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे आणि त्यानुसार आता विशिष्ट अंतरावरनं हे सगळं जे आहेत दृश्य आपण बघतोय की अशा पद्धतीनं SITची टीम स्थानिक पोलीस अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं या सगळ्या प्रॉपर्टीचा तपास अर्थात या सगळ्याची चौकशी जी आहे ती आतमध्ये केली जाते। हे शटर जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय या शटरच्या आतमध्ये अर्थात हा सगळा यापूर्वी जसं आपण सांगितलं की हे जे शटर आपल्याला अर्ध दिसतं एका बाजूने आणि पुढच्या बाजूने हा शटर म्हणजे या बाबाच्या कार्यालयाचं वेटिंग रूम होता आणि ही जी बाईक आपल्याला दृश्यांमध्ये दिसते या बाईकच्याच अंतराचं आतमध्ये एक छोटं साधारणतः 10x10चं एक केबिन आहे, ज्या केबिनमधले जे व्हिडिओ महिलांचे लैंगिक शोषणाचे समोर आलेले होते ते लैंगिक शोषणाचे व्हिडिओ ज्या केबिनमधले होते ती केबिन म्हणजे ही जी बाईक आपल्याला दृश्यांमध्ये उभी दिसते त्या बाईकच्या चौकटामध्ये जे 10x10चं छोटं केबिन आहे ते केबिन या महिलांचं लैंगिक शोषण करण्याचं ठिकाण होतं आणि केबिनच्या बाहेर जे लोक वेटिंगमध्ये आपल्याला दिसायचे तर तो वेटिंगचा एरिया म्हणजे हे जे शटर आपल्याला दिसतंय जिथे क्राईम सीन डू नॉट क्रॉस असं त्यांनी लिहिलेलं एक पट्टी त्या ठिकाणी लावली आहे, म्हणजे आतमध्ये कोणालाही त्यांनी प्रवेश दिलेला नाही आहे, आतमध्ये तपासणी सुरू आहे असं त्यांनी त्या ठिकाणी काही फलक लावलेले आहे, आतमध्ये कुणीही येऊ नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं हे ते ओकस प्रॉपर्टीचं ऑफिस आहे आणि ओकस प्रॉपर्टीमध्ये आता ही चौकशी ही तपासणी जी आहे ती केली जाते, त्याची ही सगळी थेट दृश्य आपण बघतोय। गेल्या अर्धा तासापासून हे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकरणाची आता तपासणी केली जाते। विशेषतः SITचं पथक आतमध्ये आलेलं आहे, हे कार्यालय जे आहे ते या ठिकाणी सील करण्यात आलेलं होतं, त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण। आतमध्ये माध्यमांना प्रवेश नाही आहे हे सील देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। खरं तर या प्रॉपर्टीला सील करण्यात आलेलं आहे, कुणाला आतमध्ये प्रवेश नाही आहे, मात्र आता एका बाजूचं शटर जे आहे ते ओपन करून या सगळ्याचा तपास जो आहे तो आतमध्ये केला जातोय। यामध्ये SITचे प्रमुख अधिकारी जसं यापूर्वी आपण नाव सांगितलं की तृप्ती सोनवणेच्या एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासोबत नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपाधीक्षक जे देखील या टीममध्ये आहे ते स्वतः या सगळ्यामध्ये तपास करत आहे आणि हे सगळे अधिकारी आणि पोलीस जे आहेत त्याचबरोबर फॉरेन्सिकची एक टीम आहे, ही टीम हे सगळे मिळून आता आतमध्ये फिंगरप्रिंट्स घेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या गुन्ह्यांचं ठिकाण केंद्रबिंदू जे आहे ते म्हणजे ही ओकस प्रॉपर्टीचं ऑफिस आहे आणि या ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयामध्येच महिलांचं लैंगिक शोषण झालेलं होतं आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आता हा सगळा तपास केला जातोय। फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे, SITचे अधिकारी आहे, स्थानिक पोलीस आहे, असे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत, चौकशी करतायत, पुरावे गोळा करण्याचं विशेषतः काम केलं जातंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी न्यायालयाच्या समोर जे मुद्दे मांडलेले होते की हा भोंदूबाबा अशोक खरात ज्या महिलांना वेगळे औषधं पाजत होता, पेढे पाजत होता आणि गुंगीचं औषध देत होता ते काय होतं याचा आम्हाला शोध घ्यायचा असं त्यांनी न्यायालयाच्या समोर सांगितलेलं होतं आणि तेच गुंगीचं औषध नेमकं काय आहे कदाचित त्याचे काही पुरावे त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे का। त्याचबरोबर हा बाबा जो आहे अशोक खरात नावाचा हा या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे खडे देत होता, एक वेगवेगळ्या प्रकारच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अंगठ्या देत होता आणि ह्या सगळं तो कुठून आणत होता, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं त्याचे काही पुरावे त्यांना आतमध्ये मिळत आहे का, त्याचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं घेतला जातोय आणि या सगळ्याचे हे दृश्य बघतोय आपण की अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळी दाखल आहे आणि त्यांच्याकडनं या सगळ्याचा तपास केला जातोय। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये ज्या वेळेला या भोंदूबाबा अशोक खरातला आणण्यात आलेलं होतं त्यावेळेला अशोक खरातची जी पोलीस कस्टडी मागितली, रिमांड मागितला होता, त्यामध्ये 3 प्रमुख मुद्दे होते।
त्याच्यातला पहिला मुद्दा होता की अशोक खरात जो आहे त्याच्याकडे काही खडे जे आहेत अर्थात ह्या लोकांना भोंदूबाबा जे देत होता गळ्यामध्ये घालण्यासाठी ते खडे तो कुठून आणत होता त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे. दुसरं म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात या महिलांच्या डोक्यावरती एक तांब्याचा एक कलश देत होता, त्यातलं पाणी त्या महिलांना पाजत होता, त्या पाण्याची चव आंबट खारट होती असं त्या महिलांनी सांगितलेलं आहे. आणि ते औषध पिल्यानंतर त्या महिलांना गुंगी यायची, एक मिठाईसारखा पेढा तो त्यांना द्यायचा आणि तो सगळा पेढा खाल्ल्यानंतर त्या महिलांना गुंगी यायची आणि त्यानंतर हा बाबा सांगेल अशा स्वरूपाची कृती त्या महिला करायच्या आणि त्यामुळे त्या महिलांना कळत नव्हतं त्या काय करताय असं त्या महिलांचं फिर्यादीतलं म्हणणं आहे. आणि त्या सगळ्याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठीच पोलीस कस्टडी मागत असताना पोलिसांनी देखील न्यायालयाकडे हीच मागणी केली होती की आम्हाला या सगळ्याचा तपास करायचा आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या बाबाचं जे सिन्नरमधलं मिरगावमधलं हे आहे ऑफिस, त्या मिरगावच्या त्याच्या फार्म हाऊसमध्ये एक रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसं मिळून आलेली होती. ही जिवंत काडतुसं 21 काडतुसांपैकी 5 काडतुसं जी आहेत त्यांनी वापरलेली होती आणि ही वापरलेली 5 काडतुसं त्यांनी नरबळीसाठी वापरलेली होती का याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्याचा तपास जो आहे तो आता या SITच्या माध्यमातून केला जातो. नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की अनेक दिवसांनंतर आता SITचं पथक आणि फॉरेन्सिकचं पथक या कार्यालयामध्ये तपासणी करण्यासाठी आलेलं आहे. त्यांची तपासणी आता सुरू आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण भारतामध्ये पडलाय आणि महाराष्ट्रात सुद्धा आता पाहायला मिळतोय. पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आहे अशा अफवा पसरल्या आणि नागपुरात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल पंपाच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या. कालच्या तुलनेमध्ये आज अधिक पेट्रोल पंपाबाहेर साठा संपल्याचे बोर्ड दिसतायत. तर संभाजीनगरमध्ये अफवा पसरल्यात त्याच्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सगळ्याच पंपांवर अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागल्या होत्या. जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेल वाटप सुरू केलं गेलं होतं. स्टॉक नसल्यामुळे शहरातल्या अनेक पेट्रोल पंप आता बंद पडलेत. चौधरीनगर भागातल्या पेट्रोल पंपावर गर्दी उसळली आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल वाटप पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी वाढली आहे, मात्र पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आता उपलब्ध झालाय. तर वर्धा जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी सुद्धा होतीये. काही पंपांवर साठा संपलेला आहे, त्याच्यामुळे चित्र ते बंद आहेत अशी चित्र आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल साठा करू नये असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी करतायत.